नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 18 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्वर्गीय दत्ताजीराव भाऊसाहेब बर्गे तथा अण्णा यांची 31वी पुण्यतिथी कोरेगावात साजरी। मान्यवरांनी केले प्रतिमेस अभिवादन। आपल्या कार्यकर्तृत्वाने कोरेगाव शहर आणि तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचविणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्वर्गीय दत्ताजीराव भाऊसाहेब बर्गे तथा अण्णा यांची 31वी पुण्यतिथी शनिवारी कोरेगाव येथे साजरी करण्यात आली। मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली। स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे नागरी सहकारी पतसंस्थेच्या जुना मोटार स्टँड येथील मुख्य कार्यालयात सकाळी 11 वाजता चेअरमन सम्राट प्रतापराव बर्गे, व्हाईस चेअरमन उमेश जगदाळे यांनी स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी व्यवस्थापक मनोहर बर्गे, संचालक दीपक साहेबराव माने, पांडुरंग बर्गे, शिवाजी शिर्के, यशवंत खताळ, कलावती शिंदे, छाया बाबर, शत्रुघ्न बाबर, अजय बर्गे, प्रशांत भोसले, जितेंद्र बर्गे, गणेश भोसले आदींसह सभासद व नागरिक यावेळी उपस्थित होते। कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची पायाभरणी करणारे स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे यांची पुण्यतिथी संघाच्या मुख्य कार्यालयात साजरी करण्यात आली। सकाळी 11:30 वाजता चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, व्हाईस चेअरमन अजित भोईटे, संचालक उदयसिंह बर्गे, अमरसिंह बर्गे यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, व्यवस्थापक राजेंद्र येवले, कर्मचारी वर्ग व सभासद यावेळी उपस्थित होते। स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे यांनी सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविला। पक्षाचे जिल्हाध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, कोरेगावचे सरपंच, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्थांवर नेतृत्व करत असताना त्यांनी सर्वसामान्य शेतकरी सभासदांचे हित पाहिले। शेतकरी हिताच्या अनेक निर्णय त्यांनी घेतले। केवळ निर्णय घेऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी ते निर्णय प्रत्यक्षात कृतीत आणले। कोरेगाव तालुक्याचा नावलौकिक वाढवणारे निर्णय त्यांनी घेतले असल्याचे गौरवोद्गार शहाजीराव क्षीरसागर यांनी काढले। एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल। डॉक्टर लीनाताई देशपांडे। एकंबेच्या पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ। पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड CSR विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल। परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल असा विश्वास CSR विभाग प्रमुख डॉक्टर लीनाताई देशपांडे यांनी व्यक्त केला। भारत फोर्ज लिमिटेड CSR विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला असलेल्या पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ डॉक्टर देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शनिवारी सकाळी 11 वाजता झाला। त्या प्रसंगी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या। कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, CSR अधिकारी जयदीप लाड, सरपंच उर्मिला चव्हाण, उपसरपंच अंकुश भोसले, ग्रामपंचायत सदस्य साधना शेळके, दीपाली घाडगे, विठ्ठल मकरे, माजी उपसरपंच विश्वासराव चव्हाण, MB चव्हाण, संतोषांना चव्हाण, नाना ताटे, शामराव चव्हाण, नवनाथ शिंदे, कृष्णा चव्हाण, तानाजी शिंदे, चंद्रकांत चव्हाण, सुनील साळुंखे, विशाल साळुंखे व विठ्ठलराव शिंदे, केतन चव्हाण यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जागरूक असलेल्या एकंबे येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक शेती क्षेत्र असलेले गाव म्हणून एकंबे गावाचा नावलौकिक आहे। या गावाच्या विकासामध्ये भारत फौज लिमिटेड CSR विभाग नेहमीच योगदान देईल असेही डॉक्टर देशपांडे यांनी सांगितले। शहाजीराव क्षीरसागर यांनी सांगितले की कोरेगाव तालुक्याच्या मूलभूत विकासामध्ये भारत फौज लिमिटेड CSR विभागाने अमूल्य योगदान दिले आहे। वाडी वस्ती आणि मोठमोठ्या गावांचा कायापालट करण्यात आला आहे। अनेक गावातील दुष्काळ संपुष्टात आला असून गावेच्या गावे पाणीदार झाली आहेत। शेती क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली असून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। संतोषांना चव्हाण यांनी भारत फोर्ज लिमिटेड CSR विभागाच्या कामाचे कौतुक केले। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। कायम दुष्काळी शिक्का असलेला पिंपोडे बुद्रुक परिसर होणार पाणीदार। ग्रामपंचायत आणि ग्राम गौरव प्रतिष्ठानचा पुढाकार। सर्व तलावांची कामे प्रगतीपथावर। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या प्रमुख व्यापारी केंद्रपैकी एक पिंपोडे बुद्रुक हा परिसर कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो। या परिसरातील शेती पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने आणि सासवड येथील ग्राम गौरव प्रतिष्ठानने विशेष पुढाकार घेतला आहे। संयुक्त विद्यमाने त्यांनी काट्याचा तलाव आणि जननी ओढ्यावरील सर्व तलावांचे काम हाती घेतले आहे।
ही कामे प्रगतीपथावर असून लवकरच सर्व तलावांमध्ये पाणीसाठा होणार आहे. पिंपुडे बुद्रुकचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह योगेश चव्हाण व बोरावके यांनी तलावाच्या कामांची शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणा चालकास आवश्यक त्या सूचना दिल्या. कोरेगाव तालुक्यातील पिंपुडे बुद्रुक हे गाव माढा लोकसभा मतदारसंघ आणि फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघात येते. सुमारे 20 ते 25 गावांची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ती ओळखली जात असून या परिसरात पाण्याचा प्रश्न मोठा होता. आता हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून पाणलोटच्या कामांमुळे परिसर निश्चितच हिरवागार होईल असा विश्वास योगेश चव्हाण यांनी व्यक्त केला. आमदार शशिकांत शिंदे यांची माथाडी कामगारांना साथ. कामगार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम राहण्याचे केले आवाहन. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील उर्वरित मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात दिनांक 20 मे रोजी मतदान होत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक व धुळे जिल्ह्यातील विविध मतदारसंघात माथाडी कामगारांनी खासदार शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहावे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदानरूपी सहकार्य करून विजयी करावे असे आवाहन माथाडी कामगार नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे. शनिवारी दुपारी त्यांनी सोशल मीडियाद्वारे उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि ठाणे व नवी मुंबई परिसरातील माथाडी कामगारांशी संवाद साधला व माथाडी चळवळ बळकट करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आणि कामगारांच्या हाताला काम कायम राहावे यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या सर्व सभासद कामगारांना विनंती करतो की माझ्यासारख्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीतील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार शरद पवार यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीने फार मोठी संधी दिली. त्यांचे प्रेम माथाडी कामगारांवर आहे हे त्यातून स्पष्ट दिसून येत आहे. कामगार बांधवांच्या अडीअडचणींना धावून येणारे नेते म्हणून खासदार शरद पवार यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकांमधील महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यातील उर्वरित सर्व लोकसभा मतदारसंघात माथाडी कामगार मोठ्या संख्येने आहेत. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या नेत्याला बळ देणारे, माथाडी कामगारांच्या पाठीमागे असणारे, आपले प्रश्न सोडवण्यासाठी, कामगार क्षेत्रावर येणारे संकट दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन महाविकास आघाडीला आणि त्यांच्या अधिकृत उमेदवारांना मतदानरूपी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. माथाडी कामगार विषयक कायदा बचाव करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असणे अतिमहत्त्वाचे आणि गरजेचे आहे. किंबहुना ती काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्या विचारांची माणसं निवडून देण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला मी प्रत्यक्ष भेटेल न भेटेल, परंतु मी कृपा करून विनंती करतो, आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा प्रचार करावा. महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.